नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल GST स्कॉलरशिप क्लास। तर आपण आज पाहत आहोत सेकंड चॅप्टर 8व्या वर्गाच्या स्कॉलरशिपचा आहे ना, जो आपल्याला NMMS मध्ये पण कामात येणार आहे आणि स्कॉलरशिपमध्ये पण कामात येणार आहे। तुम्हाला नवनीतची पुस्तक घेऊन घ्यायची आहे अशी 2025 किंवा 2026 वगैरेची चालेल, ठीक आहे। पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इथलाच गणित तुम्हाला दोन्ही परीक्षेत कामात येईल, कळलं। तर बघा, परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया हा चॅप्टर नंबर 2 आहे। चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण काय काय पाहिलो की कोणकोणत्या प्रकारचे नंबर आहेत, है ना। रियल नंबर, इमॅजिनरी नंबर, त्यानंतर त्याचे प्रकार पाहिले, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, त्यानंतर फ्रॅक्शन, डेसिमल, इंटिजर्स बघितले ना, नॉन टर्मिनेटिंग, टर्मिनेटिंग, रिकरिंग, नॉन रिकरिंग। कुठे गेली होतीस 2 दिवस? हां, आता कायला आलीस? तर अजून 4-5 दिवस गावालाच राहिले पाहिजे होता। का समजेल तुला? तर आता आपण या चॅप्टरमध्ये काय पाहणार आहोत? परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया। परिमेय संख्या म्हणजे कोणत्या म्हटला होता आपण? ज्यांना आपण P/Q फॉर्ममध्ये लिहू शकतो, ज्यांना आपण फ्रॅक्शनच्या रूपामध्ये लिहू शकतो, अशा संख्यांना आपण काय म्हटलं होतं? परिमेय संख्या म्हटलं होतं की नाही, है ना। तर मग जेवढ्या पण परिमेय संख्या असतील ज्यांना आपण P/Q रूपात लिहू शकतो, त्यांच्यावर कोणकोणत्या क्रिया होऊ शकतात? तर त्यांची तुलना करू शकतो आपण, म्हणजे कंपॅरिझन करू शकतो, त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो, आणि त्यानंतर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन। तर फ्रॅक्शनमध्ये 2 गोष्टी असतात, वरचा जो असते त्याला आपण काय म्हणतो, आणि जो खालील असते त्याला आपण काय म्हणतो। त्यानंतर फ्रॅक्शनची अजून एक आपल्याला प्रॉपर्टी माहीत पाहिजे की फ्रॅक्शनला आपण सारख्या संख्येनं वर खाली डिवाइड किंवा मल्टिप्लाय करू शकतो, म्हणजे सारख्या संख्येनं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करू शकतो, आणि मल्टिप्लाय करून त्याच्या काय काढू शकतो? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन। काय काढू शकतो? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन। जसं बघा, सपोज मी म्हटलं एक फ्रॅक्शन आहे 5/4। आता याची व्हॅल्यू जर काढायची झाली, डेसिमल व्हॅल्यू, तर काय आली असती? थोडासा इकडे लक्ष द्या। 4 एक 4 आणि 1 राहिला असता, पॉईंट आला असता, 4 2 बरोबर 2 झाले असते, आणि पुन्हा एक 0 आला असता, आणि 4 5 एवढं आलं असतं की नाही। म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आली? 1.25 बरोबर। तर मला आता सपोज याचा रूप चेंज करायचा आहे किंवा याचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढायचा आहे, तर मी याला सारख्या संख्येनं मल्टिप्लाय किंवा डिवाइड करू शकतो, समजलं का। जसा फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की मी या फ्रॅक्शनला खाली 25 आणि वर पण 25 नी मल्टिप्लाय करतो, तर याचा नवीन रूप काय झाला असता? 25 5 आणि 25 4। तर याची जे व्हॅल्यू आहे ना, ते व्हॅल्यू कोणाच्या इक्वल राहिली असती? 5/4च्या। आता कशी म्हणा? तर बघा, याला तुम्ही डिवाइड करून बघाल तर 100 आलेला आहे खाली, म्हणजेच किती आली असती याची व्हॅल्यू? 1.25 आली असती डायरेक्ट, म्हणजे 100 भाग दिलो असतो तर 1.25 आली असती की नाही? आली असती, कारण खाली 2 शून्य आहेत। बघा, शून्यवाल्या संख्येने भाग देणे म्हणजे काय? डायरेक्ट पॉईंट चढवण्यावर शून्य हटवून टाकणे। खाली शून्यवाली संख्या अगर येत असेल, 10 येत असेल, तर एका संख्येनंतर पॉईंट चढवा, म्हणजे तोच झाला त्याचा भागाकार। कळली का गोष्ट? अरे दिमाग खोलून, थोडासा कान खोलून लक्ष द्या, फक्त माझ्याकडे नाटक नको करा पाहण्याचा, मी जो बोलतो तो समजून घ्या, कळत आहे का। शून्यवाल्या संख्येने म्हणजे खाली जर 10 असेल, 10ने भाग देणे म्हणजे काय आहे? तर डायरेक्ट सपोज मी म्हटलं की 13ला 10ने भाग देणे आहे, तर तुम्ही असा भागाकार करत बसाल का? असा भागाकार करत बसाल का? 10 1 10, मग राहिले 3, मग आला पॉईंट, मग 10 3 30, असा करत बसाल का? एवढा नाही, हा एवढा करायची झंझटच नाही। डायरेक्ट हा जो बघा 13 हा झाला आहे की नाही, डायरेक्ट हा 13 लिहायचा, आणि इकडे काय आहे? 1 0, तर इकडून एका संख्येनंतर काय देऊन द्यायचा? झाला त्याचा भागाकार, समजलं। 100 असेल तर किती संख्येनंतर? 1000 असेल तर? अरे आहे की नाही, वरची जी संख्या आहे तीच लिहायची, आणि तिच्यामध्येच काय चढवायचा? पॉईंट। लक्षात आला?
शून्यवाल्या संख्येनं भागाकार करायची काही गरज हां. जशी आता ही संख्या आहे 4 आहे, तर 4 जसं 4नं भाग द्यायचा आहे 5ला, तर आपण असं भागाकार करून पाहू शकतो. ठीक आहे. तर फ्रॅक्शनची प्रॉपर्टी काय आहे की बा आपण त्याला सारख्या संख्येनं मल्टिप्लाय किंवा डिवाइड सुद्धा करू शकतो. डिवाइड म्हणजे कसं बघा, सपोज मी म्हटलं की इकडे 48 आहे आणि इकडे काय आहे 36. आता 36चा टेबल, याचा अर्थ काय होते बरं, याचा अर्थ होते पी भागीला क्यू. याचा अर्थ काय होते पी भागीला क्यू. ठीक आहे. फ्रॅक्शनला आपण जो म्हणत असतो ते पी बाय क्यू म्हणू शकतो. तर इथं 48 भागीला 36 झाला असता, तर मग 36चा तुम्हाला टेबल येते का, येते का. तर मी काय करू शकतो, सारख्या संख्येनं वर खाली डिवाइड करू शकतो. डिवाइड करणे म्हणजेच काटपीट करू शकतो. आपण डायरेक्ट काटतो त्याला, आहे का नाही. तर असं पण लिहू शकतो आपण याच्यासारखं बघा. आता कोणती अशी सारखी संख्या आहे जिला 36ला पण भाग जाईल आणि 48ला पण भाग जाईल. 4. अरे आहे की नाही, हा ना. तर याला 48ला मी 4नं भाग देऊ शकतो आणि इकडे 36ला कितीनं भाग देऊ शकतो, 4. तर 4 1 4, 4 2 8 आणि 4 9. पुन्हा 12 जात होता रे, 12नं पण जात होता. हा चला, नाही आठवला काही हरकत नाही. अजून चालला बघा. याला पुन्हा 3नं भाग देऊ शकतो, याला पण 3नं भाग देऊ शकतो. 3 4 12 आणि 3 3 म्हणजे या 48/36 ची व्हॅल्यू मी काय लिहू शकतो, 4/3. कळली का गोष्ट सगळ्यांना. आता हा एवढा सगळा तामझाम न करता आपण काय करत असतो, डायरेक्ट काटत असतो इथंच. अरे डायरेक्ट काटत असतो म्हणजे 12चा टेबल येत आहे तर 12 त्रिक आणि 12 चौ या प्रकारे काटतो की नाही. डायरेक्ट बघा 4/3 आली की नाही, आली की नाही. तर तेच काटणे म्हणजे काय करणे, तर वर खाली सारख्या संख्येनं डिवाइड करणे. काटपीटचा अर्थ तोच होते. एवढी गोष्ट लक्षात आली का सगळ्यांच्या. तर फ्रॅक्शनची प्रॉपर्टी समजली. ओके. आता बघा आपण त्याच्या कंपॅरिझन शिकू. सर्वप्रथम काय शिकू, हां. तर कंपॅरिझन, सपोज 2 फ्रॅक्शन मधील तुलना असेल, 2 फ्रॅक्शन मध्ये कंपॅरिझन करायचा आहे की कोण मोठा आणि कोण छोटा. तर वेगवेगळ्या प्रकारचे राहू शकतात. जर डिनॉमिनेटर काय असतील सारखे, दोन्ही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर काय असतील सारखे. जसे आता इथं दोन्ही फ्रॅक्शन दिलेले आहेत ना तुम्हाला, दोन्ही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर काय असतील सारखे. बघा डिनॉमिनेटर सारखे आहेत. अरे सारखे आहेत का, हां. तर काय होईल, डिनॉमिनेटर सारखे असतील तर ज्याचा न्यूमरेटर मोठा तोच का होऊन जाईल मोठा. ज्याचा न्यूमरेटर मोठा तो काय होईल मोठा. ज्याचा न्यूमरेटर मोठा तो मोठा. म्हणजे सांगा कोण मोठा होईल याच्यामध्ये. डिनॉमिनेटर सेम आहे तर न्यूमरेटर कडे लक्ष द्या. हा मोठा आहे तर हा मोठा झाला, बरोबर. आता इथं बघा दोन्ही ठिकाणी काय लागलेलं आहे, मायनस. आता तुम्हाला माहीत असेलच की मायनसमध्ये जेवढी मोठी तेवढीच ते काय असते लहान. मायनसमध्ये जेवढी मोठी तेवढीच ते काय असते लहान. गोष्ट लक्षात आहे का तुमच्या. मी म्हटलं की -1 मोठा आहे की -5 मोठा आहे. कोण मोठा आहे, -1. समजलं. तर इथं आता डिसाईड करा. डिनॉमिनेटर सेम आहे, थोड्या वेळासाठी मायनस विसरून जा. तो कोण लहान झाला असता, 108 लहान झाला असता 119 पेक्षा. पण मायनस लागल्यावर तो लहानवाला काय बनून गेला मोठा. म्हणजे कोण मोठा आहे आता इकडे. अरे नाही समजला का, पक्का की नाही समजला. मायनस मध्ये जेवढा लहान तेवढाच तो काय असते मोठा. गोष्ट लक्षात आली. चल देन 1 - 1 प्लस असेल तर डोळे झाकून आपण सरळ सरळ कोणाला लहान म्हणू, मायनसवाला काय राहील
सपोज मी म्हटलं इकडे एक संख्या आहे -5 आणि इकडे एक संख्या आहे 10 किंवा इकडे एक संख्या आहे 1. इकडे संख्या काय आहे 1, पण ही पॉझिटिव्ह आहे ही निगेटिव्ह आहे. कोण मोठी असेल? 1च मोठी असेल की नाही असेल? ती तर कोण मोठा आहे? कळली गोष्ट? ओके. देन जेव्हा न्यूमरेटर सारखा असेल तेव्हा काय करायचं मग? तर न्यूमरेटर सारखा असेल तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो लहान, ज्याचा डिनो मोठा तो काय असते? लहान. तो काय असते? जर न्यूमरेटर वरच्या संख्या सारख्या असतील तर. गोष्ट कळली? हां. तर बघा आता इथं कोण मोठा आहे? न्यूमरेटर सारखा आहे? हो आहे. तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो काय झाला? म्हणजे हा लहान झाला तर मोठा कोण झाला? अरे कळलं? पण मायनस लागता बरोबर नियम का होऊन जाईल? उलट होऊन जाईल. थोडा वेळासाठी मायनस विसरला. ओके. आता सांगा 18/5 आहे 18/17 आहे. कोण मोठा झाला असता? 18/5 मोठा झाला असता, पण मायनस लागला तर तो काय बनला? मायनस लागल्यावर तो काय बनला? अरे हो की नाही? काही समजला की नाही समजला? नाही समजला? दुसरा एक उदाहरण सांगतो याच्यामध्ये. सपोज -50 आहे आणि इकडे -50 आहे. खाली आहे 25 आणि इकडे आहे 10. ठीक आहे. 25 दुने 50, 10 पाची 50. कोण मोठा आहे? -2 वाला मोठा आहे की नाही आहे? म्हणजे ज्याचा डिनॉमिनेटर मोठा होता तो लहान म्हणत होता आपण, पण मायनस लागल्यावर तो काय झाला? मोठा. तो मोठाच. याचा मोठा आहे तर हा बी मोठाच झाला ना. डिनॉमिनेटर मोठा होता तर हा या साईडचा फ्रॅक्शन मोठा आला की नाही? तर इकडे बघा याचा डिनॉमिनेटर मोठा होता तर हा फ्रॅक्शन लहान यायला पाहिजे होता, पण मायनस लागल्यावर काय झाला तो? अरे समजला? कसं करायचं? मायनस दिसला दोन्ही बाजूला तर थोड्या वेळासाठी मायनस विसरून जा. ठीक आहे. नियम आठवा. नियम का म्हणते? जेव्हा न्यूमरेटर सारखा असेल तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो लहान. याचा डिनॉमिनेटर मोठा होता तर हा लहान झाला असता. मायनस लागता बरोबर. समजलं की नाही समजलं? इकडे का समजला? आलू बुकार. हां. इकडे एका याच्यामध्ये मायनस आहे, इकडे एका याच्यामध्ये प्लस आहे. नियम कड पाहिशील की डायरेक्ट मायनस प्लसचा नियम लावशील? नियम कड पाहिशील. मग सांग कोण मोठा आणि कोण छोटा? 9/13 काय झाला? मोठा झाला. का बरं? यस. हा नियम गेला चुलीत. इकडे एक मायनस एक प्लस दिसला ना, सरळ मायनसवाला का होऊन जाईल? लहान. मग याच्याशी काही घेणं देणं? समजलं की नाही समजलं? देन जेव्हा दोन्ही म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सारखे नसतील, मग काय कराल? तर मग करायला लागते क्रॉस मल्टिप्लाय. काय करायला लागते? क्रॉस मल्टिप्लाय. कसं बघा? याच्या डिनॉमिनेटरनं सामोरच्याला मल्टिप्लाय करायचं. याच्या डिनॉमिनेटरने याला मल्टिप्लाय करा आणि याच्या डिनॉमिनेटरने याला मल्टिप्लाय करा. तर काय आलं असतं? 11/5 55 आणि 17 त्रिक 51. अरे बरोबर. आणि हा मधामधला डब्बा आहे. हां. कोण मोठा दिसत आहे? हा मोठा दिसत आहे. तर इथं पण कोण मोठा आला असता? 11/3. अरे समजलं? मग मायनस आहे तर भेवाचं काही टेन्शन नाही.
भीती नाही ठेवायची. तसाच नियम तोच. या 4 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर किती आला असता? -28 आला असता. आता हा मायनस कुठं पण लागलेला राहू शकते. या मायनसला सेपरेटच कन्सिडर करायचं. असं इकडे बाजूला आहे बाजू, याच्या मल्टिप्लाय इकडे, याच्या मल्टिप्लाय. अरे कळलं? हां, तर काय झालं? हां बोल. 15 गुणिले 11 किती झाला असता? 15 10 150 आणि अजून 15 मिळवा त्याच्यात. 15 1 15चे -165. चला सांगा कोण मोठा दिसत आहे आता इथं? -28 मोठा दिसत आहे. तर या दोघांपैकी कोण मोठा राहील? -7/11. समजलं? आता एकात मायनस एकात सांगा कोण मोठा कोण छोटा? 5/11 का होऊन जाईल सरळ सरळ. समजलं? मायनस प्लसच्या आला तर डायरेक्ट नियम लावून द्यायचा बा. आपला जो मायनसवाला आहे तो का होऊन जाईल? लहान. मग क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करून पाहायची काही गरज. लक्षात राहील गोष्ट. समजले हे नियम? वाढू समोर. आता इथं कंपॅरिझन दोघांमध्ये होता. कोणामध्ये होता? दोन पेक्षा जास्त असतील तर काय कराल मग? बघा जसा इथं 2 पेक्षा जास्त फ्रॅक्शन मधील तुलना. तर कसं करू बघा. आता इथं काय म्हणते? जर डिनॉमिनेटर सारखे असतील तर त्याच्या न्यूमरेटर, ज्याच्या न्यूमरेटर मोठा तो मोठा आणि ज्याच्या न्यूमरेटर लहान तो लहान. आता बघा इथं सगळ्यांचे डिनॉमिनेटर काय दिसत आहेत? सारखे दिसत आहेत. आणि मला चढता क्रम लावायचा आहे. चक्र म्हणजे काय? चढता क्रम, असेंडिंग ऑर्डर. पहिले लहान मग मोठा मग मोठा मग मोठा. चला सांगा कोण येईल? तिजारे. पहिल्या नंबरवर कोण आला असता? नियम वाचा इकडा. हां, 7/11. त्याच्यापेक्षा मोठा कोण आला असता? गुड, 13/. त्याच्यापेक्षा मोठा कोण आला असता? 17/11. आणि त्याच्यापेक्षा मोठा? गुड, शाबास. हां, इकडे खाली आता सगळ्यांमध्ये काय लागलेलं आहे? थोड्या वेळासाठी मायनस विसरा. थोड्या वेळासाठी विसरल्या तर नियम काय म्हणते? ज्याचा न्यूमरेटर मोठा तो मोठा. तर मोठावाला कोण झाला असता इथं? सगळ्यात मोठा हा झाला असता. 27/13 मोठा झाला असता. पण मायनस लागता बरोबर तो का होऊन जाईल? तर चढता क्रम लावायचा आहे. तर पहिले लहानवाला लिहू म्हणजे -27/13. 2 नंबरवर कोण मोठा राहिला असता? गुड. आणि त्याच्यानंतर गुड. आणि नंतर मायनस लागल्यावर जो मोठा असते तो लहान बनून जाते. गोष्ट कळली सगळ्यांना? ओके. मग इथं बघा आता सगळ्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? 23 आहे. पण इथं कोणता क्रम लावायचा आहे मला? उतरता क्रम लावायचा आहे. म्हणजे पहिले मोठावाला डिसाईड करावं लागल. तर हे 2 तर मायनसमध्ये आहेत. तर हे मोठे तर राहू शकत. मग हे 2 आहेत. तर या 2 पैकी मोठा कोण असेल? 19/23. तर हा सगळ्यात मोठा झाला. तर याच्यापेक्षा लहान? ओके. आता राहिले हे 2. थोड्या वेळासाठी मायनस विसरून जा. विसरला तर लहान झाला असता 5/23 आणि 8/23 मोठा झाला असता. पण मायनस लागता बरोबर मोठावाला बनला लहान आणि लहानवाला बनला म्हणजे पहिले कोणता लिहू? गुड, -5/23 आणि मग त्याच्यापेक्षा लहान. समजलं का सगळ्यांना? उतरता क्रमला असे सिम्बॉल द्यायचे. ठीक आहे. हा मोठा, त्याच्यापेक्षा हा लहान, त्याच्यापेक्षा हा लहान, त्याच्यापेक्षा हा लहान. समजलं? वाढू समोर. ओके. हां, जर न्यूमरेटर सारखे असतील
तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो का होऊन जाईल, ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो का होऊन जाईल. हां तर सांग मग बाबू. हां शेंडेस ना. हां भगत. हां चल सांग. चढता क्रम सांगायचा आहे. बे लवकर खोकल दिवस नाही माझ्यावर. काय हे वाचना किती वेळ. हां हां एवढा वेळ लागते का. कोणाला असता ज्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे तो लहान झाला असता म्हणजे कोण 128/90. मग त्याच्यापेक्षा मोठा कोण 128/67. त्याच्यापेक्षा मोठा कोण आणि त्याच्यापेक्षा मोठा कोण 128/23. आता बघा याच्यामध्ये मायनस कधी वर आलेला आहे, कधी मधात आलेला आहे, कधी कधी खाली दिसत आहे. तर त्याचा काही फरक पडत. तुम्ही कुठं पण लिहू शकता, समोर पण लिहू शकता सगळ्यांच्या मायनस. म्हणजे सगळे मायनसवाले आहेत असं कन्सिडर करून चालतो. मग नियम का म्हणते ज्याचा डिनॉमिनेटर तो लहान, तर लहानवाला बनून जाईल मोठा. तर मोठावाला काय बनून जाईल, तर ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो मोठा. बरोबर आहे. लावायचा कोणता आहे, चढता क्रम लावायचा आहे. अरे लावायचा आहे. तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो लहान म्हणजे कोणता लहान झाला असता अगर मायनस नसता तर. बरोबर. अरे हा लहान झाला असता पण मायनस लागता बरोबर हा का झाला. आणि सगळ्यात मोठा कोणता झाला असता, हा झाला असता पण मायनस लागता बरोबर हा का झाला सगळ्यात. अरे हो. हां तर सांगा मग पहिले कोणता येईल. मग त्याच्यापेक्षा मोठा -19/15 येईल ना. हां त्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा. ओके. हां मग न्यूमरेटर सगळ्यांच्या सारखा आहे, डिनॉमिनेटर मोठा तो लहान. अरे बरोबर. आणि कोणता क्रम लावायचा आहे, तर पहिले मोठेवाले लावा लागतील. हां तर मग या दोनपैकी पहिले डिसाईड करा, पॉझिटिव्ह वाल्यापैकी या दोनपैकी पहिले डिसाईड करा कोणता मोठा कोणता छोटा. ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो लहान म्हणजे हा लहान झाला, तर हा मोठा झाला सगळ्यात. तर पहिले काय आला असता, मग त्याच्यापेक्षा लहान. हां आता हा लहान झाला असता, डिनॉमिनेटर मोठा आहे तर हा लहान झाला असता पण मायनस लागता बरोबर हा का झाला. समजलं. हां देन मग काय म्हणते, जर दोन्हीपैकी कोणीच सारखे नसतील तर डिनोचे काय घ्यायचे म्हणते, डिनॉमिनेटरचे एलसीएम. सगळ्या डिनॉमिनेटरचे काय घ्यायचे, व सगळ्यांचे डिनॉमिनेटर सारखे करावे व नंतर तुलना करावी. ओके. आता एलसीएम वाल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला तर शिकवणारच आहो मी एलसीएम कसा काढायचा आणि कसा नाही काढायचा म्हणून. अरे ठीक आहे. तर आता इथं एलसीएम काढायची साधी टेक्निक सांगतो, म्हणजे या चॅप्टर पुरती फक्त. ठीक आहे. काय करायचं, डिनॉमिनेटरचे एलसीएम घ्यायचे आहे ना. चढ बस. पिक्चर पाहिले आलास का बे, टेका लावून बसतं. चल इकडे सरक चल.
तर डिनॉमिनेटरचे एलसीएम घ्यायचे आहे आपल्याला. तर हे डिनॉमिनेटर आहे 4, 28, 14 आणि 7. हे 4 डिनॉमिनेटर आहेत आपल्याजवळ. यांचे एलसीएम घ्यायचे आहे. तर काय करायचे, त्यांच्यापैकी पहिले मोठावाला पहा. मोठी संख्या कोणती आहे? 28 आहे. बघा एलसीएम ऑफ 4, 28, 14 आणि 7 किती येईल? तर 28 आहे. पकडला 28. त्या 28ला सगळ्यांनी भाग जाते का? तर पहा 4 न जाते, 28ला 28 न तर जातेच जाते, 14 न जाते का? आणि 7 न जाते का? म्हणजे तोच काय झाला आपला एलसीएम. तोच काय झाला आपला. तर आपल्याला मेक डिनॉमिनेटर सेम आणि कोणाच्या इक्वल बनवायचं आहे? म्हणजे सगळ्यांच्या डिनॉमिनेटरमध्ये 28 बनतील असा काहीतरी करायचा. बघा सपोज हा 9/4 होता. तर आपण पाहिला की ज्या संख्येनं खाली मल्टिप्लाय करू शकतो त्याच संख्येनं वर पण मल्टिप्लाय करू शकतो. त्याची व्हॅल्यू चेंज होणार का? व्हॅल्यू चेंज होणार, फक्त रूप चेंज होईल. त्याचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन येईल दुसरा, पण व्हॅल्यू त्याची तीच राहील. कळली का गोष्ट? मी मल्टिप्लाय करतो त्याची व्हॅल्यू चेंज होत आहे का? नाही. तर या 4ला 28 बनवायचे आहे तर कितीच्या मल्टिप्लाय करू शकतो? 7. कितीच्या? कितीच्या? तर भाई 7च्या मल्टिप्लाय खाली करीन तर वर बी तर तेवढ्याच्याच मल्टिप्लाय करायला लागेल, तेव्हाच तर त्याची व्हॅल्यू जशी आहे तशीच राहील ना. ओके. मग इकडे ऑलरेडी आपल्याला काय दिसत आहे? 28च दिसत आहे. तर याला काही करण्याची गरज. मग 17/14. तर 14ला कितीच्या मल्टिप्लाय करू तर 28 येईल. 14च्या भाडा म्हण बापा. 14च्या भाडा येते का? हे पुरे अंपड घोडे आले का रे माझ्याजवळ ट्युशनला यावर्षी? 14च्या भाडा म्हण रे. हा बेचाळ 14, 9, 26. 20 पर्यंत फाडे सांगितलं ना तुम्हाला. NMMSचा पेपर द्यायचा आहे तुम्हाला, स्कॉलरशिपचा पेपर द्यायचा आहे. हां ना, तुम्ही पाढे नाही पाठांतर करून राहिला. किती वेळा सांगू? घरी येऊ पाठांतर करून द्यायला? घरी येऊ का रे बाई? घरी येऊ का पाठांतर करून द्यायला? 20 पर्यंत पाढे, 20 पर्यंत स्क्वेअर आणि 20 पर्यंत 15 पर्यंत किंवा 10 पर्यंत क्यू. किती वेळा सांगून द्याला का मी पाठांतर करून देऊ? मला पेपर द्यायचा आहे. मला पाढे नसतील येत तर चालेल, पण तुम्हाला आले पाहिजेत ना बाबा. मी दुसऱ्या पद्धतीने गुणाकार करू शकतो, तुम्ही करू शकता. उद्या 20 पर्यंत पाढे पाठांतर पाहिजेत. तिकडे बाहेर नको पहा, नाही तर जेवायचं असेल तर चालले जा. चौदा दुनी 28 बी नाहीये तुला. 2 पर्यंत बी फाडे नाहीत. चौदा 1 14 14 दुनी 28 एवढा बी नाहीये. तर कितीच्या मल्टिप्लाय करायला लागल? तर वर पण कितीच्या मल्टिप्लाय होईल? इकडे सातच्या येते का फाडा? हा अमन बरं उभा अमन. त्या इंग्लिश पाहिजे तुम्ही अर्धे मरता. बस लहानपणी शिकवून दिला तुम्हाला 2 1 2 2 2 तर त्याचा अर्थही नाही समजे तुम्हाला. मग कधी मग मराठीत विचारलो मी ना 7 गुणीला 8 किती होते रे?
असाच पाहिजे बाहेरसारखा असा, जबकि त्याला 7चा फाडा येते, 7 8 जा 56, पण 7 गुणीला 8 येते का, असा पाहिजे. बस कोणी येते तर माहित नाही दलित धरलमचे, 8व्या वर्गात गेले अजून. तर 7 11 तो वर किती व्हॅल्यू आहे त्याच्याशी काही घेणं देणं. खाली 4चा मल्टिप्लाय केल्या तर वर पण कितीचा मल्टिप्लाय झाल्या पाहिजे, 4चा. कितीच्या झाल्या पाहिजे. तर बघा आता नवीन फ्रॅक्शन काय बनले असते. तर इकडे काय झाला असता 28, इकडे पण काय झाला 28, इकडे पण काय झाला, इकडे पण काय झाला 9 7 हा 31 जसाच्या, 17 दुने आणि 11 चौ झाले. सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम आणि वर वेगवेगळ्या व्हॅल्यू दिसत आहेत. आता मी काय करू शकतो, चढता क्रम किंवा उतरता क्रम लावू शकतो. अरे हो की नाही. तर लावा येतात याचा चढता क्रम. काय आला असता पहिले, डिनॉमिनेटर सेम आहेत तर ज्याचा न्यूमरेटर लहान तो लहान. पहिल्या नंबरवर कोणाला असता 31/28, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा. ओके. पण आपल्याला प्रश्नामध्ये हे वाल्या व्हॅल्यू होत्या का, आपल्याला ज्या व्हॅल्यू होत्या त्या ओरिजिनल व्हॅल्यू लिहायला लागतील आपल्याला. तर बघा 31/28 कोणाची व्हॅल्यू होती, ज्याची त्याचीच होती बरोबर. 2 नंबरवर 34/28 कोणाची व्हॅल्यू होती, मग 44/28 कोणाची व्हॅल्यू होती आणि 63/28 कोणाची व्हॅल्यू होती. समजलं सगळ्यांना. अरे समजलं का. चला या टाईपचं अजून एक उदाहरण पाहूया. पाढे पाठांतर करून आले तर ठीक आहे, उद्या नाही ते पुरा लाल मारुती बनवतो तुम्हाला. आता इथं डिनॉमिनेटर काय बनवू शकता, किती बनवू शकता, 64 बनवू शकता. बघा सगळ्यांच्या पाड्यामध्ये येते 16च्या 4च्या. आता 4च्या पाडा तर तुम्हाला 10 40 पर्यंतच येते और येते ना. पण 64ले 4 ना भाग जाते की नाही जात. अरे जाते. तो लाइट चालू कर दी कर जा, तो भी लाइट चालू कर. 64ला 4 ना भाग जाते की नाही जात. देऊन पाहायच्या बाजूला. अगर नाही समजत आहे तर बाजूला काय करून पाहाल असा देऊन पाहाल. 4 1 राहिले 2, 4 सक जाते की नाही जा. म्हणजे मी LCM काय घेऊ शकतो, घेऊ शकतो. हां चला बनवा मग 64 बनवा. 19/16 आहे, याला कितीच्या मल्टिप्लाय करावं लागल. तर मग 16चा फाळा येणं जरुरी आहे की नाही आहे. 16 वर पण 31/64 जसाच्या. मग इकडे
16ला 4चा मल्टिप्लाय 64 आला, तर 4ला कितीच्या करावं लागल, आणि हा -5 इंटू, हां मग इकडे 13/8 आहे, 8 वर पण ओके. आता सगळ्यांच्या डिनॉमिनेटरमध्ये काय झाला असता, 64 झाला असता, तर 19 छव 19 दुने 38, आणि 38चा डबल केला तर 76, हां 31 जसाच्या 16 पंचे, हां 16 पंचे 16 पंचे पहिले किती म्हणल्या, 16 पंचे 20, मरता एखाद दिवशी तुम्ही महाताना. 13 हां किती 3 झाला. अरे झाले, सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम झाले. आता काय लावू शकतो मी, चढता क्रम लावू शकतो. चल सांग भांडेपूचे पहिले कोण येईल. -80/, अरे बरोबर. बघा 2 मायनसवाले आहेत, डिनॉमिनेटर काय आहे, तर ज्याचा न्यूमरेटर मोठा तो मोठा, हा मोठा झाला असता, पण मायनस लागता बरोबर हा काय झाला, चढता क्रम लावत आहो ना आपण, तर हा सगळ्यात मोठावाला मागे येईल ना. आता त्याची ओरिजिनल फ्रॅक्शन हा कोणाचा होता, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, हां समजलं सगळ्यांना. तर हा आहे तुमच्यासाठी. पाणी येऊन राहिला, आता लवकर लवकर लिहा, लाईट जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे.